वीण दोघातलीही तुटेनाच्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत। वळूया आपल्या आजच्या भागाकडे। इकडे स्वानंदी जी असते ती खूपच जास्त रडत असते आणि तिच्या बाबांना कॉल करते। तिचे बाबा हे तिचा फोन उचलतात आणि तिला विचारतात की काय झालं नंदू, तू का रडतीयस म्हणून, काय झालं आहे का, आज तुमचं ते फोटोशूट म्हणे काय होतं ना। तेव्हा स्वानंदी जी आहे तिकडे घडलेला सगळा प्रकार जो आहे तो ती तिच्या बाबांना सांगते। तिचे बाबा हे जे घडलेला सगळा प्रकार जो आहे तो तिचे बाबा हे मात्र तिला समजून घेतात आणि त्यासोबतच तिला हे सुद्धा सांगतात, हे बघ स्वानंदू, सगळी माणसं हे एकसारखी नसतात। सगळ्या माणसांची जी प्रतिक्रिया असते किंवा वेगळी असते। प्रत्येक माणसाचं रिॲक्ट व्हायचा प्रकार हा वेगळा असतो। नंदिनी म्हणते की पण बाबा त्यांचं जे वागणूक आहे ते मला कधीच पटत नाही ना, मला आजपर्यंत त्यांचं जे वागणूक आहे अजिबात पटलं आहे। मला नेहमी फक्त त्यांचा त्राग झाला आहे। तिकडे तिचे जे बाबा असतात हे मात्र नंदिनीला सांगतात की हे बघ नंदिनी, ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण समजून उमजून घ्यायच्या, जशी अधीराने घेतल्या। अधीरा आज आपल्या घरी आली होती फोटोशूटसाठी, तर तिने रोहनला आणि त्यासोबतच आपल्या घराला इतकं चांगलं समजून घेतलं की त्याच्यावरती मी काहीच बोलू शकत नाही। पण बिचारी आज तिच्यासोबतच वाईट झालं। तिचे बाबा तिला सांगत होते की अधीरा इकडे जी आहे ती खूप जास्त समजून घेत होते। आज तिच्यासोबत खूप विचित्र प्रकार जे आहे ते घडले, पण मात्र तिने अजिबातच धीर सोडला नाही। पण शेवटी ती पोरगी हार मानली आणि ती बिचारी अधीरा आपल्या फरशीवरती पडली, जे की खूपच चुकीचं घडलं। म्हणजे बघ त्या मुलीने कितकं समजून घेतलं आहे आपल्याला। असं तू पण समर राजवाड्यांना आणि त्यासोबतच त्यांच्या परिवाराला समजून घे बाळा। खरं तर तू समजूतदार आहेस हे मला माहितीच आहे, पण जास्त समजूतदारपणा दाखव। त्यांच्यापेक्षा तुमची गाठ ही नवीन बांधली गेली आहे, म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये अडकणं हे थोडं कठीणच जाईल। पण मला असं वाटतंय की तू नेहमी सगळ्या गोष्टी ह्या समजून घेतेस, तर ही गोष्ट पण समजून घेशील। अशा सगळ्या गोष्टी मात्र जे बाबा आहेत ते सांगत असतात। इकडे बाबा जेव्हा सांगतात की अधीरा ही पडली पण ती ठीक पण झाली, इथे स्वानंदीला टेन्शन येतं। स्वानंदीला असं वाटतं की जाऊ दे, आता मी जाते आणि पटकनच जाऊन सगळ्या गोष्टींचा हा नीट उलगडा करते की नेमकं तिला काय झालं ते मी पाहते, मी तिला हॉस्पिटलमध्ये लागलं तर घेऊन जाते। असं सगळं स्वानंदी ही तिच्या बाबांना म्हणत होती। तिचे बाबा म्हणतात की नाही अगं, त्या गोष्टीची काहीच गरज नाही आहे। मी तिला आपल्याकडं असलेलं जे आयुर्वेदिक तेल आहे ते लावायला दिलं, तिला थोडं बरं वाटलं आणि तिचा भाऊ जो आहे तो तिला घरी घेऊन गेला। तो तिला नीट घरी घेऊन गेला असेल, तू अजिबातच काळजी करू नकोस। तू एक काम कर, तू सरळ घरी निघून ये, तुझी पण अवस्था ही ठीक नाही आहे, तू अजून किती बघशील। म्हणूनच तिचे बाबा म्हणतात तू घरी ये, असं म्हणून स्वानंदी ठीक आहे म्हणते आणि त्यासोबतच बाबांचा जो फोन आहे तो ठेवून देते। इकडे आणि आशुतोष हे दोघे पण गाडीतून घरी जात असतात। त्यासोबतच इकडे आशुतोष हा अधीराला खूपच जास्त कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असतो की तुला तिकडे कसं लग्न करून जायची गरज नाही आहे, तिकडे तुला किती ॲडजस्टमेंट करावे लागतील, तिकडचा तुला AC पण सहन होणार नाही। त्यासोबतच अधीरा म्हणते की अरे मी ॲडजस्ट करून घेईल, लग्न करून शेवटी मलाच जायचं आहे ना। रोहन आहे, रोहन हा प्रत्येक गोष्टीमध्ये मला सांभाळून घेतं। जसा त्यांनी आज मी पडले तर तसा सांभाळून घेतलं, तसं तो दरवेळी मला समजावून घेईल आणि सांभाळूनसुद्धा घेईल। तेव्हा तो म्हणतो की अगं कसं, प्रेमापोटीच फक्त प्रेम हे नसतं। इकडे साधं तुझ्या रूमचा AC जरी खराब झाला तरीसुद्धा तुला गेस्ट रूम लागतो किंवा तू आजीच्या खोलीमध्ये जाऊन झोपतेस आणि तिथे तर तू कसं करणार आहेस ॲडजस्ट हे मात्र तू मला सांग। तेव्हा अधीरा ही म्हणते की आशुतोषला की हे बघ, आपल्या घरी ऑप्शन्स आहेत, तिकडे ऑप्शन्स नाही आहेत, म्हणून मला ॲडजस्ट ही गोष्ट करावीच लागेल आणि त्यासोबतच मी बघून घेईल माझं काय करायचं आहे ते, तू मला त्याच्यावरची वेगवेगळे सजेशन्स नको देऊस, असं म्हणून ती तिला सांगत असतो। इकडे जी अधीरा आहे ती आता प्रचंडपणे आशुतोषवरती चिडलेली असते। ती म्हणते की सरळ घरी चल, मला तुझं अजिबातच काही ऐकायचं नाही आहे। ती घरी येते, तिची आई मलिका ही तिला पाहते। मलिका तिला पाहून खूपच जास्त ओव्हर ॲक्टिंग करू लागते, कारण तिला असं वाटतं
की आशुतोषनी त्याचं काम हे पूर्णपणे ठीक केलं असेल, पण अधिराही तर अजिबातच कन्व्हिन्स झालेली नसते. इकडे जी मलिका आहे ती आता तिची आईपणा दाखवत असते. ती त्याला दाखवते की बापरे कुठे लागलं बरं. आशुतोष तिला सांगतो की अधिरा जी आहे ती फरशीवरती पाय घसरून पडली. तेव्हा मलिका जी आहे ती तिला ओव्हर ॲक्टिंग करून सांगते की हे बघ, मी तुला सांगते की ते घर तुझ्यासाठी अजिबातच चांगलं नाही आहे, ते तुला सूट होणार नाही. तेव्हा आशुतोष हा पण म्हणतो की मी तिला हेच समजवत होतो. तेव्हा अधिरा ही नाही तिच्या आईचं किंवा तिच्या भावाचं, दोघांपैकी कोणाचंच ती ऐकत नाही, कारण तिला त्या दोघांचंही म्हणणं हे पटत नसतं. तेव्हा शंतनू जो आहे तो तिच्या आईला सांगतो की हे बघ, तिला इतका समजवायचा प्रयत्न केला, तिथे इतके विचित्र प्रकार असे घडत होते. त्यांचा कधी AC खराब होत होता किंवा त्यांना फराळामध्ये काहीतरी पडत होतं आणि त्यासोबतच त्यांच्या फरशीवरही इतक्या जोरात पडली की मात्र मला तिला खरी घेऊन यावं लागलं सर. फोटोशूट हा त्यांचा पूर्णपणे फ्लॉप झाला असं म्हणून तो सांगत असतो. इकडे अधिरा हे सगळं ऐकते आशुतोषचं आणि त्यासोबतच ती म्हणते की हे बघा, लग्न मला करायचं आहे आणि लग्न केल्यावरती ॲडजस्टमेंटसुद्धा ही मलाच करायची आहे, म्हणून तुम्ही अजिबातच माझ्यामध्ये बोलू नका. मी माझ्या ज्या गोष्टी आहेत ते लग्न नंतर बघून घेईल आणि किंवा जे काय ते ॲडजस्ट करीन. मला काही केलं तरी मला रोजशीच लग्न करायचं आहे, हे माझा डिसिजन जो आहे तो फायनल आहे. त्यासोबतच इकडे आशुतोष आणि त्यासोबतच मलिका त्या दोघी पण इकडे हिचे बोलणं जे आहे ते ऐकतच राहतात, कारण त्यांना काहीही केलं तरी त्यांना अधिराला कन्व्हिन्स करता जमत नाही. अधिरा ही जी आहे ती तिथून आता निघून जाते. इकडे दुसरीकडे स्वानंदी जी आहे ती घरी येते. त्यासोबतच इकडे तिची आई जी आहे मंदानिका तिला सांगते की आज अधिरा आली होती घरामध्ये, तर तिने पूर्ण घर जे आहे तो डोक्यावर घेतलं होतं. तिला काय बोलू हे मलाच कळत नव्हतं. खरं तर तिला प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चुका दिसत होत्या, पण हे दिसत नव्हतं की आम्ही किती चांगले आणि समाधानाने राहतोय. तिला सगळ्या गोष्टीमध्ये फक्त चुका दिसत होत्या. खरं तर मला तिचा हा जो स्वभाव आहे तो नाही आवडला, पण मी काय करणार आता त्याच्यावरती. आता ती लग्न करून घरी येणार आहे, तर इकडे तिचे बाबा जे आहे ते तर तिच्या आईला पाहतच राहतात की ही नेमकं काय म्हणते आहे. तेव्हा इकडे ते म्हणतात की त्या मुलीने उलट सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांभाळून घेतल्या. तिला माहिती आहे की आपण कशा आणि कुठल्या परिस्थितीत राहतो. तिला माहिती होतं की इथे किती आणि कसला त्रास होणार आहे, तरीसुद्धा तिने सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेतल्या. तिने तुझ्यासारखा केला नाही. तर इकडे जी मंदानिका आहे ती तर मात्र रोहनकडे पाहत होते. रोहन हा उठतो आणि लगेचच म्हणतो की हे बघा, ह्या गोष्टींमध्ये मला घेऊ नका. अधिराने जे काय केलं ते खूप चांगल्या प्रकाराने ती सगळ्या गोष्टी हँडल केल्या. ह्या गोष्टीची मला पूर्णपणे खात्री आहे, म्हणूनच मी तिची बाजू घेऊ शकतो. त्यासोबतच तो तिच्या आईसमोर हात जोडतो आणि म्हणतो की आई, ह्याच्यामध्ये तू मला घेऊ नकोस. तेव्हा इकडे मंदानिका जी आहे ती आता काहीच बोलत नाही. ती सरळ म्हणते की तुमचं तुम्ही बघून घ्या, मी तर खूप दमली आहे आणि मी आता इथून निघून जाते. असं म्हणून ती तिथून निघून जाते. इकडे मलिका आणि त्यासोबतच आशुतोष ह्या दोघांचे प्लॅन सुरू होतात. त्यांना असं वाटतं की आपल्याला काहीही करून समरकडून हे पैसे जे आहेत ते मिळून घ्यायचे आणि त्यासोबतच त्याला हे सुद्धा माहिती असतं की अधिरा जी आहे ती लग्नापासून मागे फिरणार नाही. तिला काहीही केल्यास आपण कन्व्हिन्स करू शकणार नाही आहे, कारण अधिराचं हे रोहनवरती खूप जास्त प्रेम आहे, म्हणून कुठल्याही परिस्थितीत तिला रोहनशी लग्न करायचंच आहे. त्यासोबतच ती हे सुद्धा सांगते की आपल्याला हे पण प्रयत्न करायचे की समरचं आणि त्यासोबतच स्वानंदीचं सुद्धा हे लग्न नाही व्हायला पाहिजे. जर स्वानंदी ह्या घरामध्ये आली तर सगळ्या गोष्टी ह्या उलट होतील. मला तर असं वाटतं आहे की समर जो आहे तो स्वानंदीचंच सगळं ऐकू लागेल. मी वेगवेगळे डाव टाकते आहे, पण समर त्या गोष्टींवरती रिॲक्शन पण देतो आहे, पण मला असं वाटतं आहे की जास्त वेळ त्याला त्याच्या रागावरती ताबा ठेवता येणार नाही. आणि इकडे दुसरीकडे समर जे काही वागत होता, इकडे स्वानंदी त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. स्वानंदीला आता विचार येऊ लागतात मनामध्ये की मी समर राजवाड्यांसोबत लग्न करू की नको करू. इतक्यातच तिची आई जी आहे ती किचनमध्ये येते. ती तिला म्हणते की काय गं स्वानंदी, काय झालं, तू कसला विचार करतेस म्हणून. तर स्वानंदी तिथे घडलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिच्या आईला सांगते. तिची आई शांतपूर्वक त्या गोष्टी ऐकत असते, पण तिच्या आईला फक्त इतकंच असतं
की काहीही झालं जरी स्वानंदी तुला समरशी लग्न करावंच लागेल. जर तू ते लग्न नाही केलंस तर इकडे अधिरा आणि रोहनचं सुद्धा लग्न होणार नाही, या गोष्टीची तुला पूर्णपणे जाणीव आहे. तेव्हा जी स्वानंदी आहे ती म्हणते की हो आई, मला माहिती आहे ही गोष्ट, पण मी त्यांना कसं ॲडजस्ट करणार आहे मला ह्याच गोष्टीची खात्री नाही आहे. खरं तर ते खूपच वेगवेगळ्या प्रकारे माझ्याशी बोलतात आणि त्यासोबतच त्यांचा जो बिहेवियर आहे तो मला अजिबातच सहन होत नाही. ते कधी चिडतील, कधी प्रेमाने बोलतील किंवा कधीच राग देतील ह्याची तर मला खात्रीच नाही आहे. त्यांचे जे मूड स्विंग्स आहेत ते कधीही बदलत राहतात आणि त्यांना मी कसं मॅनेज करणार आहे ही गोष्ट मला कळत नाही. इकडे जी तिची आई आहे ती तिचं बोलणं जे आहे ते नीट बघत असते आणि तिच्या बोलण्यामध्ये एक गोष्ट मात्र तिच्या आईला दिसत असते की तू समर राजवाड्यांना इतकं काही पाहिलं आहेस की त्यांची प्रत्येक छोटी छोटी गोष्ट ही आता तुला समजू लागली आहे. त्या गोष्टींवरती ते कसे बोलतील आणि कसे नाही हे पण तुला कळू लागलं आहे. म्हणजे तुला कळतं आहे का की हळूहळू तू समर राजवाड्यांमध्ये उलगडत चालली आहेस. म्हणजे तुला समजून जाईल की तुमचं आणि त्याचं हळूहळू एकमेकांवरती प्रेम होतं आहे. तेव्हा ती जी म्हणते की प्रेम हे तर लांबचीच गोष्ट आहे, खरं तर आमच्यामध्ये मैत्री होणं ही पण खूप मोठी गोष्ट होईल, पण ते पण होईल का नाही हे पण आता मला थोडंसं कठीणच वाटतं आहे. असं म्हणून जी स्वानंदी आहे ती बाजूला फिरते आणि तिची आई जी आहे ती आता पुढच्या कामाला लागते. त्यासोबतच इकडे दुसरीकडे जो आशुतोष आहे तो गाडी घेऊन कुठेतरी बाहेर निघत असतो. इतक्यातच त्याला काही माणसं हे घेरतात आणि त्यासोबतच ते त्याच्याकडे पैसे मागू लागतात. शांतनू जो आहे तो म्हणतो की कसले पैसे. तेव्हा ते म्हणतात की आम्ही तुमचं जे एवढं मोठं काम केलं त्या कामाचे तुम्ही आम्हाला अजिबातच 1 रुपयाचा पण मोबदला दिला नाही. तेव्हा शांतनू म्हणतो की कसला मोबदला, तुम्ही तर माझं काही कामच केलं नाही आहेत, त्या कामाचे मी तुम्हाला कसले पैसे देऊ. ते काम जर पूर्ण झालं असतं एक वेळेस तरीसुद्धा मी तुम्हाला पैसे दिले असते, पण तुम्ही तर अर्धवट काम सोडलंत आणि तिकडून पळून गेलात. कारण तुम्ही त्या समर राजवाड्याला घाबरलात म्हणून तुम्ही गेलात. तुम्ही एवढे 4-5 जणं आणि एका माणसाला घाबरलात म्हणजे तुम्हालाच काहीतरी वाटायला पाहिजे. तेव्हा तो जो माणूस आहे तो तर उलट शांतनूवरती चिडतो आणि त्याला म्हणतो की हे बघ, आम्हाला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे, आम्ही इथं काय तुझं भाषण ऐकायला नाही आलो आहे, आम्हाला काहीही झालं तरी आमचे पैसे हे पाहिजेच, म्हणून तो त्याला बोलत असतो. इकडे शांतनू जो आहे तो पैसे द्यायला नकार करतो तर तो जो माणूस आहे तो सरळ शांतनूवरती हात उचलतो. तो त्याच्यावरती हात उचलतो म्हणूनच तिकडे मागे मलिका ही अचानक येते आणि त्यासोबतच पाहते की इकडे गाडीसमोर नेमका हा काय तमाशा चालू आहे. तेव्हा ती पाहते की तो जो तमाशा आहे तो त्याच्या मुलाचा आणि त्यासोबतच काही माणसांचा चालू आहे. मलिका पाहते की ते माणसं जे आहेत ते शांतनूला मारतायत म्हणून. तेव्हा लगेचच ती धावत धावत तिकडे येते आणि त्यांना म्हणते की काय करताय तुम्ही, तुमची लायकी तरी आहे का माझ्या मुलाला हात लावायची आणि सरळ तुम्ही त्याला मारामारी करताय. तेव्हा ते म्हणत आहेत की आम्हाला लायकी बिकी काय काढू नका, आम्हाला फक्त आमचे पैसे द्या, आम्ही इथून निघून जातो. तेव्हा मलिका म्हणते की कसले पैसे म्हणून. तेव्हा शांतनू तिला सांगतो की नेमके कसले पैसे ते लोक मागत आहेत. तेव्हा ते मलिका म्हणते की हे बघा, तुम्ही ते काम पूर्ण केलंच नाही तर तुम्हाला त्याचे पैसे आम्ही देणार तरी कसे. तेव्हा जो माणूस आहे तो तर तिच्यावरतीच चढतो. तिला म्हणतो की हे बघा, आम्हाला काय माहिती नाही, आम्ही तिकडे गेलो होतो पण काम झालं नाही, ह्याच्यामध्ये आमची काहीच चुकी नाही आहे, आम्हाला काही झालं तरी आमचे पैसे हे भेटायलाच हवे. तेव्हा मलिका म्हणते की ठीक आहे चालेल, देते पैसे, त्यावरतीच ते 5 लाख रुपये आम्हाला हवे. असं म्हणून मलिका शॉक होते. इकडे दुसरीकडे तर स्वानंदीची आई म्हणजेच मंदानिका धावत धावत किचनमध्ये स्वानंदीकडे येते. स्वानंदी ही फराळ करत असते. तेव्हा तिची मागे बसलेली बहीण सुश तिला म्हणते की ताई, तू खरंच खूप सुंदर असा फराळ करते, तुला तर सगळंच येतं पण मला तर काहीच जमत नाही. इकडे तिची आई धावत धावत तिच्याकडे आलेली असते. तेव्हा ती तिला म्हणते की तिकडे तू बाजूवाल्या काकींना पाहिलंस का, ते मार्केटमध्ये आल्या होत्या, त्यासोबतच त्यांनी पाहिलं का तू की त्यांनी किती दागिने घातले होते, दागिने घालून कोण भाजी घ्यायला येते का, त्यांनी इतका मोठा महागडा असा कंदील विकत घेतला होता आणि आपल्याकडे पाहिलेस का, आपण किती वर्षांपासून तोच जुना कंदील लावतोय. त्यांचं बरं आहे बाबा, गेल्याच वर्षी प्रमोशन झालं आहे, म्हणजे त्यांचं हे सगळं करणं तर साहजिकच आहे.
त्यासोबतच इकडे ती म्हणते, इथे आम्हाला बघा किती वर्षांपासून तेच आणि जुनंच करतोय म्हणून नवीन कपडे, नवीन साडी, नवीन दागिने हे सगळं घालून तर ते नेमके मिरवणारच ना. तेव्हा ती स्वानंदी आहे की आई, त्यांचं जे काय चाललं आहे ते बरं आहे की, चांगली गोष्ट आहे. आपण त्याच्यामध्ये कशाला उगाचच उलाढाल करायची म्हणून. आपण जसे आणि ज्या परिस्थितीत राहतो हेच खूपच मोठी गोष्ट आहे. इकडे तर मला लग्न नाहीच करायचं आहे. तेव्हा तिची आई तिला चिडते आणि म्हणते की बाई, मी तुझ्यासमोर हात जोडते, पण प्लीज तू लग्न नाही करायचं आहे ही गोष्ट मात्र माझ्यासमोर बोलू नकोस. आणि त्यासोबतच दुसरीकडे जी मलिका आणि शांतनू जे आहेत ते दोघे पण इकडे खोलीमध्ये त्यांच्या येतात, एकमेकांशी बोलत असतात की आता आपल्याला काहीही करून 5 लाख रुपयाची व्यवस्था हे करावीच लागेल, पण ती व्यवस्था कशी करायची ही तर मला कळत नाही आहे. तेव्हा शांतनू म्हणतो, पण आई, ही आपण व्यवस्था कशी गोष्टीवरती आपल्याला खरंच काहीतरी विचार करावा लागेल. असं म्हणून मलिका जी आहे ती म्हणते की खरं तर मला असं वाटतंय की समरकडून काहीही करून पैसे हे काढावेच लागतील, कारण त्या माणसांना द्यायसाठी आपल्याकडे सध्या तरी काहीच पैसे उरलेले नाही आहेत. असं म्हणून ती त्याला सांगत असते. मलिका म्हणते की आपल्याला काहीतरी असं कारण द्यावं लागेल जेणेकरून जी समर आहे ते आपल्याला पैसे टाकेल. खरं तर असं कारण सध्या तरी मला कुठे काही भेटत नाही आहे, पण मला असं वाटतं आहे की काही ना काहीतरी रिझन हे नक्कीच निघेल ज्याच्यामुळे आपल्याला पैसे हे त्याच्याकडून काढता येतील. असाच तर तो आपल्याला पैसे देणार नाही. काहीतरी असं मेन आणि महत्त्वाचं असं कारण आपल्याला त्याच्यासमोर काढावंच लागेल. शंतनूसुद्धा विचार करत असतो की नेमकं असं काय कारण असेल ज्याने तो आपल्याला पैसे देईल, पण त्याला असं काही कारण हे सापडतच नाही. इथे मलिका ही विचार करत असते. इतक्यातच तिला जी मंदानिका आहे ती कॉल करते. मंदानिका लपून छपून ही खरं तर मलिकाला कॉल करत असते. इथे मलिका जी आहे ती मंदानिकाचा कॉल उचलते. त्यासोबतच मंदानिका म्हणते की तुम्ही बोललात का आमच्या पैशाबद्दल समर साहेबांशी. तेव्हा मलिका जी आहे ती चिडते आणि म्हणते की हिचं काय आता, आणि त्यासोबतच म्हणते की हिचे पैसे हां मी बोलते, खरं तर मला वेळ नाही मिळाला म्हणूनच मी बोलले नाही. असं म्हणून ती तिचा फोन जो आहे तो ठेवून देते, कारण की आता तिला तिच्याशी कंटाळा आलेला बोलायचा, कारण ती सतत एकच गोष्ट ही बोलत असते. तेव्हा मलिका म्हणते की वेळ निघालाच तेव्हा मी तुम्हाला फोन करून सांगते, आता मी ठेवते फोन, मी समरशी बोलून ती तुम्हाला सांगते. असं म्हणून ती तिचा जो फोन आहे तो ठेवून देते. आणि त्यासोबतच इकडे जी मलिका आहे आता तिला एक नवीन आयडिया सुचते, कारण की तिला कळतं की आता आपल्याला समरकडून पैसे हे कसे मागायचेत. त्यासोबतच ती शांतनूला सांगते की नेमकं हे पैसे कसे मागायचेत म्हणून. शांतनूला हे सुद्धा सांगते की ही तरी गोष्ट तुला जमेल ना म्हणून. तेव्हा इथे जी मंदानिका असते ती सुद्धा तिचा फोन ठेवून देते. तिला असं वाटतं की ते लोक तिचं काम करतील म्हणून. इकडे मलिका हिचा हा जो नवीन प्लॅन असतो तो रेडी असतो. त्यासोबतच लगेचच ती समरकडे जायला निघते. समर हा ऑफिसचं काम करत सोफ्यावरती बसलेला असतो. लगेचच समरच्या बाजूला जी मलिका आहे ती जाऊन बसते. त्यासोबतच त्याला म्हणते की हे बघ समर, मला स्वानंदीचा आईचा हा कॉल आला होता. तेव्हा समर म्हणतो की काय म्हणाल्या म्हणून. तेव्हा ती म्हणते की खरं तर ते मला पैसे मागत होते. तर त्यासोबतच समर म्हणतो की पैसे. तेव्हा ते म्हणतात की हो पैसे मागत होते. किती पैसे. तर ते म्हणते 5 लाख रुपये. ते ऐकून समर शॉक होतो आणि आजचा भाग इथे संपतो.